अजितदादांच्या सोहळ्याला एकनाथ शिंदेंची दांडी पाहायला मिळाली। शिंदेंच्या गैरहजेरीमुळे आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली। शिंदेंच्या वतीने प्रताप सरनाईकांनी सन्मान स्वीकारला। अजित पवारांकडून सुद्धा नाराजी व्यक्त करण्यात आली। राष्ट्रवादी शिवसेनेत दुरावा वाढल्याची आता चर्चा सुरू झाली। राष्ट्रवादीच्या माजी मुख्यमंत्री सन्मान सोहळ्याला एकनाथ शिंदेंची दांडी पाहायला मिळाली। दरम्यान सोहळ्यामध्ये शिंदेंच्या गैरहजेरीची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे। अजित पवारांनी सुद्धा अनुपस्थितीबाबत नापसंती व्यक्त केली होती, तर एकनाथ शिंदे एखाद्या कार्यक्रमाला न गेल्याने काही फरक पडत नसून महायुती मजबूत असल्याचं चंद्रशेखर बावनकुळेंनी म्हटलं। असं आहे की त्या कार्यक्रमाची बद्दल काय एकनाथ शिंदे का गेले नाही किंवा एकनाथ शिंदेजींना काही महत्त्वाचा विषय त्यांच्याकडे शेवटी इतकी मोठी संघटना आहे। महाराष्ट्रात संघटना चालवताना आधीच आपण 15 दिवशी महिना दिवशी कार्यक्रम देतो। एखाद्या वेळेस एकनाथ शिंदेजी एखाद्या त्यांच्या महत्त्वाच्या संघटनात्मक कार्यात किंवा 4-4, 5-5 महत्त्वाचे डिपार्टमेंट आहे, त्यामुळे एखाद्या कार्यक्रमात नाही गेलं याचा अर्थ यांनी असं केलं त्यांनी तसं केलं। मला वाटतं आमची महायुती प्रचंड मजबूत आहे, कुठेही बेबनाव नाही। आम्ही तिघही म्हणजे देवेंद्रजी, एकनाथजी आणि अजितदादा हे एकत्र भावासारखे काम करतात आहे। मी तर त्याचा साक्षी आहे।